नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 28 फेब्रुवारी 2024 या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते नेटवर्क कोणता देश आहे? तर मित्रांनो, खाली 4 पर्याय हे आपल्याला दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 भारत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, कोणत्या शिखर परिषदेत आफ्रिकन राष्ट्रप्रमुखांनी एकमताने गाढवाच्या कातडीच्या व्यापारावर बंदी घालण्याचे मान्य केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 आफ्रिकन युनियन समिट। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, भारताने 2030 पर्यंत कोणत्या देशासोबत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे मान्य केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 ग्रीस। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था कोणत्या संस्थेने सुरू केले? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 IIT गुवाहाटी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, कोणत्या भारतीय राज्याने बॅगलेस स्कूल उपक्रम सुरू केला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 मध्य प्रदेश। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, 2023च्या जागतिक सायबर क्राईम अहवालात भारताची रँकिंग काय आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 80वा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे SIC उद्घाटन कोठे झाले? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 ओडिशा येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, डिसेंबर 2022च्या तुलनेत डिसेंबर 2023 मध्ये भारताच्या खनिज उत्पादनात किती टक्के वाढ झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 5.1%। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, 2023 मध्ये कोणत्या देशाने चीनला मागे टाकून HSBCचा तिसरा सर्वात मोठा नफा केंद्र बनला? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 भारत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, मिलन नौदल सरावाची 12वी आवृत्ती कोणत्या शहरात होत आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 विशाखापट्टणम। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 21 जानेवारी। प्रश्न क्रमांक 12 आहे, मुख्यालय एल्बो रिप्लेसमेंट सर्जरीसाठी कोणत्या संस्थेने एम्सशी सहकार्य केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 IIT दिल्ली। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, दुर्गा 2 प्रकल्पांतर्गत DRDO कोणत्या प्रकारच्या शस्त्राची चाचणी घेणार आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 लेझर शस्त्र। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, ईशान्येतील कोणते राज्य हर घर जल योजनेत 100% संपृक्तता प्राप्त करणारे पहिले राज्य ठरले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 आसाम। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, 2023 मध्ये वैज्ञानिक संशोधनासाठी GD बिर्ला पुरस्कार जिंकणारी पहिली महिला शास्त्रज्ञ ही कोण होते? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 प्रा आदिती सेन डे। प्रश्न क्रमांक 16 आहे, दोस्ती 16 या त्रिपक्षीय सरावाची 16वी आवृत्ती कोणत्या देशात झाली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 मालदीव। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, 8वा आशिया आर्थिक संवाद कोठे होणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 पुणे येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18,
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल रद्द करण्यासाठी कोणते घटनात्मक कलम लागू केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 कलम 142. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. FY 25मध्ये GDP वाढीसाठी इंडिया रेटिंगचा अंदाज काय आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 6.5%. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. भारतीय लष्कराच्या संरक्षण क्षमतेच्या संदर्भात सर्वत्र म्हणजे काय आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 मोबाईल ब्रिजिंग सिस्टम. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.